मला सांगत आणि तुम्हाला सांगतो, विचारवंतांनी म्हणा किंवा या सांस्कृतिक वर्चस्वादी लोकांनी ते स्वीकारलं नसलं तरी त्याच्या जवळजवळ 17-18 आवृत्त्या निघाल्या, लोक वाचत आहेत. आणि आता गांधी सोशल मीडियावर एकटा नाही आहे, आता लोक काउंटर करतात त्याच्यात जे मांडलेलं, म्हणजे जे लोकांना पाहिजे होतं ते न सांगतात. मला 4-5 विद्वानांनी असं म्हटलं, म्हणजे ते प्रकाशकांचे असतात ना संपादक मंडळ, का म्हणून याच्यात पर्यावरण नाव लिहिलेलं नाही. अरे म्हटलं कुठलीला पुस्तकं लोक त्याच्या अहिंसेचा विचार नाही सांग. अरे म्हटलं मला सांगायचंच नव्हतं, गांधीची हत्या का केली एवढ्याच कारणांची मीमांसा घेणारं ते पुस्तक आहे. आणि तेव्हापासून ती रेशीमबागच्या नजरेमध्ये म्हणजे पुरस्कृत माणूस नाही, तिरस्कृत माणूस आणि तिरस्कृत झाला याचा मला अभिमान. कारण त्यांच्या नजरेतून तिरस्कृतच असलं पाहिजे असं मला वाटतं. कारण त्याच्याशिवाय अरे बा तू संपर्क राहिला पाहिजे. मला स्वतःला 2014 नंतरचा काळ हा आपत्ती वाटत होता. आता दिवसेंदिवस तर मला इष्टापत्ती वाटायला लागली. कारण ते नेहरूवर आणि गांधीवर बोलतात तर लोक त्याचा अभ्यास अधिकाधिक करून राहिलेले आहे. नेहरूवरचं साहित्य म्हणजे मी सुद्धा नेहरूवर म्हणजे कधी वाचला नव्हता, पण 2014 नंतर मोदी कृपेमुळे मी आता नेहरू वाचतो. आणि माझ्या प्रस्तावनेत हे लिहिलं आहे की मोदी कृपा माझ्यावर झाली आणि म्हणून आणि ही रेशीमबागची कृपा झाली म्हणून. आणि मग लक्षात येतं की ही बदनामी किती मोठ्या प्रमाणात असते. बघा मी आमच्या सावंत साहेबांना किस्सा सांगितलं होतं. राजू दीक्षित नाव ऐकलं असतं. राजू दीक्षितचं एक भाषण यूट्यूबवर, ते भाषण 90 लाख लोकांनी ऐकलं. आता 90 लाख लोकांनी ते भाषण ऐकलेलं आहे. याचा अर्थ असा की 2-3 माणसाला त्यांनी सांगितलेलं आहे ते भाषण. त्या भाषणात तो असं म्हणतो की लंडनमध्ये हॅरिस कॉलेज नावाचं कॉलेज होतं आहे आणि त्या कॉलेजमध्ये जिना, एडविना आणि नेहरू एकाच वर्गात शिकत. एडविना सुंदर होती म्हणजे त्याची भाषा दिसा मस्त त्या भाषणात म्हणजे. आणि मग नेहरूही भाळले आणि जिनाही तिच्या सौंदर्यावर भाळले आणि एक बाई आणि 2 पुरुष. मग या दोघांही पुरुषांना समजलं की एकाच बाईवर प्रेम आहे म्हणून दोघांमध्ये वैमनस्य तयार झालं. मग खटके उडायला लागले आणि मग या खटक्यामधून भारत पाकिस्तान तयार. लाख लोकांनी पाहिलेलं आहे. पण त्याच्यातही क्लायमॅक्स होता की हॅरिस कॉलेज नावाचं लंडनमध्ये कॉलेजच नाही. दुसरा क्लायमॅक्स होता की नेहरूंचं वय आणि जिनांचं वय म्हणजे जिना नेहरूंच्या वयापेक्षा 13 वर्षांनी मोठी आहे. एकाच वर्गात येण्यासाठी जिना 12 वर्ष एकाच वर्गात नापास होत आहे. आणि मग नेहरू आल्यावर मग ते एकदम जमलं. आणि त्याच्यातही क्लायमॅक्स म्हणजे एडविनाचं शिक्षण हे मॅट्रिकच्या पलीकडे झालं. तुम्हाला सांगतो खोट्यांची परिस्थिती म्हणजे एका लेखकांनी तर असं लिहिलेलं आहे, इंडियन एअरलाईन्सचं विमानामध्ये नेहरू एडविनासाठी पत्र लिहायचं आणि ते विमान नेहरूंचं पत्र घेऊन जायचं आणि उत्तरासाठी ते दिवसभर तिथे थांबायचं आणि मग एडविनाचं पत्र लिहून झाल्यानंतर त्या विमानाच्या चालकाला इथे द्यायचं. मग ते नेहरूकडे यायचं. आपलं थोर नशीब एवढंच आहे की इंडियन एअरलाईन्स कंपनी केवळ याच्यासाठीच स्थापन झाली असं त्यांनी म्हटलं. म्हणजे हे सगळ्यात चालू आहे. पण ते घेतं तितकं म्हणजे गमतीचा भाग आहे. एक जण आजकाल माझ्याशी कोणी फेकत नाही सुरुवात, पण हे काय निघत होता माहित नाही म्हणजे फास्ट होतं. पण त्यांच्याशी चर्चा करता येत नाही. मग मी तालभर ऐकून घेतलं. त्याला वाटलं सारं तालभर ऐकून घेतलं. तो फिरतच राहिला, फेकतच राहिला. मग मी त्याला थांबवलं. मग तुला बाकी हे सगळं सांगितलं. एक गोष्ट तुला माहित आहे का म्हणून म्हणे काय म्हणजे गोळगोळ कुठे सापडली तुला सांगायचं. संघाचा एवढा कट्टर कार्यकर्ता कुठं सापडली. बंकी मुक्तीचा कार्यक्रम चालू होता गांधींचा आणि त्यावेळेस म्हटलं संडास कसे होते तुला माहित आहे, डबे असायचे आणि एका डब्यामध्ये एक लहान लेकरू सापडलं. म्हणजे गांधींनी त्याला 700 किलो कपडे घातले. तेच गोळ करून तुम्ही काही फेकणार नाही, फेकण्यात अधिकार तुला काही
असं हे काही कथा सांगायच्या. बरं, कथांचं एक वैशिष्ट्य आहे, त्या पसरतात लोक, त्या ऐकावेसही वाटतात, ऐकल्यानंतर ती कथा दुसऱ्याला सांगावीसही वाटते. या तंत्राचा यांनी म्हणजे नॅरेटिव्ह कसं सेट होतात. म्हणजे एक तर शिवाजीबद्दल तुम्ही ऐकलं असेल, जेम्स लँग प्रकरण विमान कानावर आलं असेल. म्हणजे शिवाजी एवढा कर्तृत्ववान निघतो याचा अर्थ असा की तो त्या जातीचा जन्मलेला असतो, अशी कथा पसरल्या जाते. आणि ती त्या बिचाऱ्यांनी ऐकली आणि त्या पुस्तकात लिहिली. पण तो संबंध कसा जोडला आहे तुम्ही वाचून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध आता तो कोलटकर नावाचा पत्रकार बनवला तो हाच आहे की बाबासाहेब याचे काय असू शकतात. मग ते कसे आहेत, त्यांचं ब्राह्मण कनेक्शन. बरं, नेहरू आणि गांधी आटोक्यात येत नाही तर त्यांचं मुस्लिम कनेक्शन. म्हणजे आता अरे आमच्या तुमच्या जवळच्या तिथले एक थोर सद्गुरुस्त आहे, शिवाजीने म्हणत बघा आपण देशी बागवाले त्यांनी सर म्हणाले की कुजबूज मोहीम, कुजबूज म्हटलं आतापर्यंत असणारी कुजबूज मोहीम आता लाऊडस्पीकर मोहीम सुरू झाली. आमच्या विदर्भात येऊन एक थोर पुरुष असं म्हणाले की गांधी तर किती नालायक आहे. मला अनेक लोक म्हणतात म्हणजे तुम्ही संघाबद्दल इतकं बोलता, संघाच्या शाखेत एक वेळा जाऊन पहा. अरे म्हटलं एक वेळा काय, मी 1 वर्ष संघाच्या सोबत 24 तास राहिले. आणीबाणीमध्ये मी 1 वर्ष तुरुंगात होतो. सकाळी प्रातस्मरणात गांधीचं नाव घेणार आहे. आता मला तुम्ही सांगा की तुम्ही जर एखादं नाव प्रातस्मरणात प्रार्थनेत घेणार असाल तर निश्चितपणे त्याची निंदा नालिष्टी करणार नाही. आणि दिवसभर प्रातस्मरणात गांधीचं नाव घेऊन झाल्यानंतर निंदा नालिष्टी नाही, त्याच्यापेक्षा वरच्या स्तरावरची गोष्ट त्याला छिनाली म्हणतो, छिनाली गांधीची. आणि हे फक्त उलट्या काळजाची माणसं करू शकते. आणि ते ऐकले म्हटलं तर हा सगळा जो भाग आहे. कारण गांधी आणि नेहरू म्हणजे हे थोर पुरुष, सांगलीचे थोर पुरुष विदर्भात एका भाषणामध्ये लाऊडस्पीकरवर बोलले आहे की गांधीचे वडील नाही म्हणते, गांधी आदर अडतो, त्यांना गांधीचा बाप त्या संस्थानाच्या त्या संस्थानात दिवाण होता. त्या राजाकडे तो चोरी करतो. म्हणजे गांधी तर नालायक आहे, पण गांधीचा बाप चोर कसा आहे, तो चोरी करतो. चोरी सापडते पण ऐवज सापडत नाही. ऐवज सापडत नाही तर मग काय, तो राजा म्हणतो की तुझी बायको माझ्याकडे पाठव. त्यामुळे मग ते आपली बायको पाठवतात आणि त्याच्यातून त्या मुस्लिम याच्यातून महात्मा गांधीचा जन्म होतो. आता हे ऐकताना त्याला जोड्याने का बोलवलं नाही हे समजत नाही. त्याच्यानंतर नेहरूचंही परत तसंच कनेक्शन आहे, मुस्लिम कनेक्शन. मग ते एक तर ब्राह्मण कनेक्शन नाही तर मग मुस्लिम कनेक्शन जोडून गांधीचं आणि नेहरूचं मुस्लिम कनेक्शन जोडतात. आणि शेख अब्दुल्ला त्यांचा भाऊ कसा होता हे सांगतात. आणि म्हणून त्यांचं काश्मीरवर प्रेम होतं असं सांगतात. पण काश्मीर केवळ राहिला असेल तर नेहरूमुळे राहिला हे मात्र सांगत नाही. म्हणजे 565 संस्थानं विलीन करण्याचं सगळं श्रेय देतात सरदार वल्लभभाई पटेलला. आणि काश्मीरमध्ये यांनी लक्ष घातल्यानंतर काश्मीरचा प्रश्न कसा त्यांनी बिघडवून टाकला असं सांगतात. म्हणजे सगळं जे काही वाईट या देशात झालं असेल, 60 वर्ष अंधारात हे लोक राहिले असतील तर नेहरूचं पाप. आताही नेहरू स्वप्नात येतात म्हणजे. आणि स्वप्नात दोष होणं हा त्यांचा काय दोष आहे माहिती, त्यांना नेहरू आला की स्वप्नात दोष होतो. असं सगळं चाललेलं आहे. त्यामुळे बघा तुम्ही म्हटल्याप्रमाणे काळ कठीण आहे, पण मी तुम्हाला सांगतो हा कठीण काळ असल्यामुळे मला जगण्याची प्रेरणा मिळाली आहे मोदी कृपेने. सगळ्या मला असं वाटायचं बस असं भरपूर झालं, आता 75 लागते असं वेगळं भरपूर झालं. आता असं वाटतं की मला जास्तीत जास्त आयुष्य मिळालं, मला लढायचं आहे. एकाकी असेल पण लढायचं. कारण किती खोटं बोलणार आहे. म्हणजे या कथा म्हणजे दुसऱ्या कथा जसं मला आपण सांगितलं ब्राह्मण कनेक्शन, कबीराचंही ब्राह्मण कनेक्शन आहे कसं